नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 10वीचा 11वा घटक गोष्ट अरुणिमाची हा अभ्यासणार आहोत. गोष्ट अरुणिमाची या पाठाच्या लेखिका आहेत सुप्रिया खोत. यांचा जन्म आहे 1980चा. प्रसिद्ध लेखिका. विविध वृत्तपत्रातून व मासिकातून त्यांनी लेखन केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीबल यासारख्या विविध वृत्तपत्रामधून सदर लेखन त्या करतात. छात्रप्रबोधन पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून काही काळ कार्यरत होत्या. जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा. अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच, उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली. एव्हरेस्ट शिखर गाठणे हे भल्या भल्याचे स्वप्न असते, पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले. अरुणिमा सिन्हा संपूर्ण वादळी आयुष्य वाट्याला आलेले एक तरुणी आहे. दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेली. चोरांनी गळ्यातल्या सोन साखळीसाठी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. एवढंच नाही तर ही सोन्याची साखळी भेटत नाही असे दिसल्यावर तिला धावत्या रेल्वेगाडीतून रुळावर फेकले. त्या भयंकर अपघातातून ती वाचली, पण अपंग होऊन. अशा स्थितीत कोणतीही व्यक्ती वैफल्यग्रस्त बनली असती, आयुष्यभर दुसऱ्यावर ओझे बनून राहिली असती. परंतु अरुणिमा सिन्हा जिद्दी होती. तिच्याकडे पराकोटीचा आत्मविश्वास होता, जबरदस्त धैर्य. एक पाय कापलेला असतानाही तिने एव्हरेस्ट सर करणारी ती पहिली अपंग भारतीय महिला ठरली. सामान्य माणसामधील असामान्यत्व दाखवून देणारी ही घटना आहे. अरुणिमाच्या जिद्दीची ही कहाणी या पाठात सांगितली आहे. अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात गमवाव्या लागणाऱ्या पायासाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्यासमोर ठेवते. किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते. तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या. तुम्ही स्वतःला कधीच कमकुवत समजू नका. ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश हे कायम लक्षात ठेवा, असे अरुणिमा सांगते. अरुणिमाचे कर्तृत्व आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्यासाठी तर विशेष आहे. तुम्ही 10वीचे विद्यार्थी. तुमच्यामध्ये जे काही कलागुण आहेत किंवा इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे गुण आहेत, त्या वेगळ्या गुणांना कुशलतेला ओळखा, आपले ध्येय ठरवा आणि सातत्याने प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला यश हे निश्चित मिळणारच. हे मूल्य या पाठातून तुम्हाला शिकायला मिळते. चला पाहूया मग आपण पाठ गोष्ट अरुणिमाची. अरुणिमा काय म्हणते आहे पहा. दोस्तांनो, मी अरुणिमा सिन्हा. आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी. पण एक सांगू, मी काही जन्मजात अपंग वगैरे नव्हते. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी तुम्हाला सांगते. पहा, ही अरुणिमा सिन्हा जन्मजात म्हणजे जन्मापासून अपंग नव्हती. तिला अपंगत्व आणलं या मानवी समाजातील दुष्ट प्रवृत्तीने. घडलं काय? लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ,
मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. देवाघरी जाणे म्हणजे मृत्यू होणे, निधन पावणे. आता भाईसाब म्हणजे मोठ्या बहिणीचे पती हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य म्हणजे सद्भाग्य. पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता CISF ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील. हा बाईसाहेबने दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला आणि कॉल लेटर आले देखील. पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तारण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. म्हणजे एक उत्कृष्ट अशी खेळाडू आणि आपलं ध्येय सर करण्यासाठी, आपलं ध्येय गाठण्यासाठी मनोमन दृढनिश्चय करणारी ही अरुणिमा. पण तिच्या नशिबी कोणकोणत्या गोष्टी आल्या. लहानपणीच वडिलांचा मृत्यू झालेला आणि भाईसाहेबांनी म्हणजे तिच्या बहिणीच्या पतींनी जो सल्ला दिला CISFमध्ये नोकरी मिळेल का ते पहा म्हणून. CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. यामध्ये जर तुला नोकरी मिळाली तर तू या खेळाशी जोडलेली राहशील. म्हणजे तुझ्या खेळाची इच्छासुद्धा पूर्ण करता येईल असं म्हटल्याच्या नंतर हा भाईसाहेबांनी दिलेला सल्ला हा शिरोधार्य मानणे म्हणजे आदरपूर्वक स्वीकारणे. आदरपूर्वक स्वीकारला. नोकरीसाठी अर्जही केला. पण नेमकं झालं काय, या फॉर्ममध्ये अरुणिमाची जन्मतारीख चुकलेली नव्हती तर चुकवली गेलेली होती. आणि हा घोळ निस्तारण्यासाठी म्हणजे या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी तिला दिल्लीला जाणं हे भाग होतं, आवश्यक होतं. 11 एप्रिल 2011चा हा दिवस. लखनौ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शितापीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. विचारचक्र म्हणजे विचार. डोक्यामध्ये विचार येत होते. काय विचार येत होते? बस एवढे कागदपत्रांचे काम झाले की झालेच आपले पक्के. हा विचार करत असतानाच अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते. पण मी ही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. म्हणजे मला उत्तम गुरु मिळालेले होते. त्यामुळे माझी घडण चांगली झालेली होती. अंगात ताकद होती, चापल्य होतं. खेळाडू असल्यामुळे मी त्यांना गुमानणार नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करता जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातल्या प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्याने मख्खपणे जागेवर बसून राहिला. एका मुलीशी झटापट करणारे हे तरुण मुलं. परंतु हा जो अन्याय होतो आहे या अन्यायाच्या विरुद्धामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा ते रोखलं पाहिजे. अन्याय दूर केला पाहिजे. अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. याची शिकवण जणू काही या डब्यातल्या लोकांनी विसरले होते. अन्यायाविरुद्ध लढणं जणू काही पाप आहे असं समजून जणू काही ते पाहत होते. प्रतिकार मात्र कोणीही करत नव्हतं. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. चोरांना वाटलं अशी काही ही मुलगी आता आपल्याला चेन हाती लागू देणार नाही. मग रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हात पाय धरून त्या नराधमांनी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं.
शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्याच्या मध्ये उडून पडले. अत्यंत भीषण अशी घटना आहे, अत्यंत हृदयद्रावक आहे. परंतु या डब्यामध्ये असलेल्या लोकांना या अरुणिमाची थोडीसुद्धा दया आली नाही आणि या सगळ्या घटनेमध्ये अरुणिमाची अवस्था मात्र अत्यंत भीषण बनली, अत्यंत नाजूक बनली. तिच्या जीवावर बेतलं गेलं. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे, हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धडधडत निघून गेली. नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झालाच होता, पण दुसऱ्या पायाची ही दुरवस्था झालेली. रात्रीची वेळ आहे, प्रसंग अत्यंत गंभीर आहे. अरुणिमाला या रेल्वेच्या खाली त्या नराधमांनी फेकलं आणि दुर्दैव असं की दुसऱ्या ट्रॅकवरून जी रेल्वेगाडी दुसरी जात होती त्या ट्रॅकवर ही अरुणिमा आदळली आणि त्या रेल्वे पटरीच्या आतमध्ये पडलेली आहे. आणि दुसरी गाडी येत आहे. पाय बाजूला घेण्याच्या आतच तिच्या पायावरून ती रेल्वेगाडी धडधडत निघून जाते आणि त्यानंतर तिला पायाची हालचालसुद्धा करता येत नाही. तब्बल 49 रेल्वेगाड्या त्या रात्री तिच्या पायावरून गेल्या. काय अवस्था झालेली आहे, काय वाटलं असेल तिच्या मनाला, काय दुःख झालेलं असेल, काही खंत तिला वाटत असेल. परंतु अशाही स्थितीमध्ये ती बेशुद्ध मात्र झालेली नव्हती. सर्व काही तिला जाणवत होतं, कळत होतं. त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करीत मी पडून राहिले. आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता. सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तेथे आले. हादरलेच ते मला अशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. एवढं झाल्याच्या नंतर तर माझं दुर्दैव काही संपतं का? तर याच्या पुढेही माझी अवस्था अत्यंत वाईट झाली. कारण मला सर्व काही कळत होतं. भयंकर अशा वेदना होत होत्या. या वेदनातून कधी एकदाची सुटका होईल असं वाटत होतं, परंतु या वेदना, हे दुःख, दुर्दैव संपायला तयार नव्हतं. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता, ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला. डॉक्टर चिंतित झालेले आहेत, सहकारी त्याचे चिंतित झालेले आहेत. डॉक्टरांनी रुग्णाला धीर द्यायचा असतो, परंतु अरुणिमानेच डॉक्टरांना धीर दिला. अरुणिमा म्हणाली, डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापला तरी चालेल. डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांनी स्वतःचे 1 युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला. पायाची चाळण झालेली होती, चाळणीप्रमाणे छिद्र पडलेले होते आणि रक्तही भरपूर गेलेलं होतं. 1 युनिट, 1 बॅग रक्त तेवढं त्या सहकाऱ्यांनीच अरुणिमाला दिलं आणि त्याच स्थितीमध्ये पाय कापला गेला. इकडे मी जीवनमरणाच्या सीमेवर होते, पण हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली. ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली. प्रसारमाध्यमाला काय कारण लागेल हे नाही सांगता येत. तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्समध्ये हलवले. एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्था,
ज्यामध्ये अत्याधुनिक सुविधा असतात त्या एम्समध्ये दिल्लीच्या हलवलं गेलं. राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या. पण शल्य एकच होतं की प्रसार माध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली. इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल 4 महिने एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती, पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते. मी माझी ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो, पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस. म्हणजे एवढं जे काही घडलेलं आहे याबद्दल सत्य परिस्थिती काय आहे हे प्रसार माध्यमांनी अरुणिमाला कधी विचारलेच नाही, तिच्या कुटुंबालाही विचारलेलं नाही. मनाला वाटेल तशा बातम्या प्रसारित केल्या. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या मी निर्धार केला, जे आज बोलत आहेत त्यांच्याकडे बोटे दाखवत आहेत, जे आज बोलत आहेत माझ्याकडे बोटे दाखवत आहेत त्यांना बोलू दे. पण एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा मी अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग होतं. गगनभरारी घ्यायचं वेड रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो? मोटिवेटर म्हणजे स्फूर्तिदाता, आपल्याला स्फूर्ती देणारा. तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते. आता लोक तर काही ऐकत नव्हते. मनामध्ये जिद्द होती हिमालयातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्याची, आणि ही जिद्द मात्र मनातून असायला पाहिजे. स्वतःच्या मनामध्ये ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतात. दुसऱ्याकडं पाहून आपलं ध्येय पूर्ण न करता मध्ये असलेलं आपण वेगळेपण ओळखलं पाहिजे आणि आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतः सातत्याने प्रयत्न करणं हे आपलं काम असतं. माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हाही दुर्दैव पहा, तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. म्हणजे ही शरीराने जखमी झाली, तिचा एक पाय तोडावा लागला या अपघातामुळे, आणि त्यामुळे तिच्या आता डोक्यावर परिणाम झाला आहे. अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावर नेलं, पण माझं कुटुंब आणि भाईसाहेब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला शक्य आहे असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. पहिला टप्पा होता तो गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. एम्समधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागलेले पेशंट्स दिवसेंदिवस अगदी महिने उठत नाहीत. मी 2च दिवसात उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाहेब. आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. अन्यथा बाकी सर्व हसण्यावारी नेत होते, डोक्यावर परिणाम झाला असं म्हणत होते. परंतु त्या म्हणाल्या, अरुणिमा
तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास? तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलेलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे, ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला. म्हणजे मनातून तशा प्रकारची प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते आणि ती तुझ्यामध्ये आहे. म्हणून तू मनाने एव्हरेस्ट सर केलेलं आहे. आता तुला फक्त सिद्ध करायचं आहे, जगाला मी कोण आहे हे दाखवून द्यायचं आहे आणि तू हे निश्चित करणारच. हे केवळ आणि केवळ बचेंद्री पाल म्हणाल्या. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे 1.5 वर्षासाठी खरतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण, यातून मी तावून सुलाखून निघत होते. या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे, त्यावेळी ते सतत गोल फिरत, त्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता. त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत. माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयारच होईना. शेर्पा म्हणजे हिमालय शिखर चढताना सोबत करणारा जो असतो ना, त्याला शेर्पा असं म्हणतात. साहजिक आहे, जिथे अव्यंग म्हणजे धडधाकट, चांगली, बळकट, सशक्त, धडधाकट माणसे गिरिभ्रमण करण्यास धजत नाहीत, तिथे माझी काय कथा. पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसांची एक रोमांचकारी लढाई. म्हणजे हा कठीण संघर्ष होता. प्रत्यक्ष हिमालयातील एव्हरेस्ट शिखर चढण्यासाठीचा हा काळ. आणि प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधीच 4 बेस कॅम्प्स करावे लागतात. एकदा का तुम्ही कॅम्प 4ला पोहोचलात की तिथून 3500 फुटांवर आहे ते शिखर. पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात. म्हणून याला डेथ झोन म्हटले जाते. डेथ झोन म्हणजे मृत्यू प्रवण क्षेत्र. भरपूर गिर्यारोहक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले, त्यांचे सांगाडे किंवा त्या ठिकाणी त्यांची ती मृत शरीरं पाहायला मिळतात. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 4थ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंत आधीच्या कॅम्पसमध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. इतकी पुढे की लोक विचारत, मैडम हर बार आप हमसे आगे रहते हो, आखिर खाते क्या हो भाई. मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं. म्हणजे बाकीचे जे गिर्यारोहक या हिमालयातील एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी निघालेले होते, ते लोक माझ्याकडं आश्चर्याने पाहायचे. मी तर अपंग आणि सर्वांच्या समोर राहायचे. म्हणजे ते म्हणायचे की नेहमी तुम्ही आमच्या पुढंच राहता, खाता तरी काय म्हणावं, कुठल्या मातीचे तुम्ही बनलेले आहात, कुठलं रक्त तुमच्या अंगामध्ये एवढं उत्स्फूर्तपणे सळसळतं आहे. आणि या अरुणिमा म्हणायच्या की मी अपंग आहे, मुलगी आहे, म्हणून मला सवलत नको होती. इतरांप्रमाणेच एव्हरेस्ट सर करण्यासाठी ती जिद्दीने चालू लागत होती. डेथ झोनची चढाई सुरू झाली. जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, म्हणजे मृतदेहाचे ढिगच, हाडं गोठवणारी थंडी,
भयंकर अशी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला. भयानकच परिस्थिती होती. आणि हे पाहिल्यानंतर पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. आणि मनातल्या मनात म्हणते काय बघा, तुला मरायचं नाही आहे अरुणिमा. अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. म्हणून आपण आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि ध्येयापासून थोडंसुद्धा ढळता कामा नये. कसलाही वाईट प्रसंग आला, कितीही अडचण आली, कितीही संकट आलं तरी डगमगायला नको. 21 मे 2013ला चढाईचा अगदी शेवटला टप्पा आला. अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झाला आहे. आत्ताच मागे फिर. एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील. शेर्पा कळकळीने बजावत होता. कारण अरुणिमाजवळचा ऑक्सिजन संपत आला होता आणि वाटेतच ऑक्सिजन जर संपला तर या ठिकाणी काहीच मिळणार नाही. मृत्यूशिवाय दुसरा मार्गच नाही हे शेर्पाला कळत होतं. म्हणून तो कळकळीने म्हणत होता. पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाव और नेवर, आत्ता नाही तर कधीच नाही. आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं, म्हणजे प्रायोजकता उभी करणं, भेटणं, या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असतं. आणि या कठीण परिस्थितीतून मी आज एव्हरेस्ट सर करण्यासाठी आलेले आहे. आता माघार नाही. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेर्पाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला. मी अशीने तशी मरणारच होते. तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटो नंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेल्या, म्हणजे अत्यंत रागावलेल्या शेर्पाने चिडत का असेना एक व्हिडिओ घेतला. अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला. म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये अपंगत्व आलेलं असलं तरीही ही अरुणिमा एव्हरेस्ट सर केलेली आहे. तिची इच्छा, तिची जिद्द, तिचा निग्रह जो होता, आज तिचं ध्येय पूर्ण झालेलं आहे. तो आनंद, तो आनंदाचा क्षण इतर कोणत्याही आनंदाला माग टाकणारा होता. तो शब्दामध्ये व्यक्त न करता येणारा होता. आता मी उतरू लागले होते. जेमतेम 40-50 पावलावरच माझा ऑक्सिजन साठा संपला. एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी म्हणजे नियती, नशीब असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत. पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ज, म्हणजे नशीब नेहमी शूराला, धाडस करणाऱ्यालाच साथ देत असतं. देरे हरी पलंगावरी किंवा माझ्या नशिबात असेल तर मला भेटेल असं म्हणणाऱ्यांना नशीब साथ देत नसतं. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला. माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो.
वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. माझा दिवस अखेर आला होता. गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले होते. अत्यंत महत्त्वाचा क्षण, अत्यंत महत्त्वाची घटना आणि या प्रयत्नाला यश मिळालेलं होतं. या गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. अरुणिमा काय म्हणते बा, माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच, पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही हे ठरतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण जिद्दीनं आपलं ध्येय पूर्ण केलं पाहिजेच, परंतु इतरांना सहकार्यसुद्धा केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. तो काय म्हणतो आहे त्याच्या भावनांची कदर केली पाहिजे. त्यांच्यावर कोणता प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगाला आपण जाणलं पाहिजे. परंतु या गोष्टी मात्र समाजामध्ये घडताना दिसत नाहीत. अशा या शूर धाडसी असलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यांची अवहेलना केली जाते. परंतु ते या ध्येयानं प्रेरित झाल्याच्या नंतर त्यांचं ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाहीत, हे अरुणिमाने दाखवून दिलेलं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा एक अरुणिमा दडलेली असते. म्हणून त्या अरुणिमाचा म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांची ओळख आपल्याला झाली पाहिजे. म्हणून ते म्हणते, तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. आपल्याला वाटतं आपण प्रयत्न केले परंतु आपल्याला यश आलं नाही, अपयश आलं म्हणून आपण खचून जातो. परंतु असं न खचता, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. म्हणून आपलं ध्येय कमकुवत कधीही करायचं नाही, कमकुवत कधीही ठेवायचं नाही. ध्येय उच्च तर ठेवायचं आणि दृढ विश्वासाने, आत्मविश्वासाने, कणखरपणाने, म्हणजे पोलादी कणखरपणा आपल्यामध्ये असला पाहिजे आणि प्रयत्नामध्ये सातत्य असलं पाहिजे. तर या अरुणिमासारखं यश हे आपल्यातील कुणालाही मिळू शकतं. हे तुम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना ओळखून किंवा आपल्याला काय व्हायचं आहे याचा विचार करून त्या दृष्टीनं निश्चित प्रयत्न तुम्ही कराल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो.